नमस्कार. कसे आहे? बरे ना? बरेच असतील. संध्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे आपण या मिरचीचे वडे. हे बघा, या मिरचीचे वडे बनवणार आहे. तर हे मिरचीचे वडे बनवण्यासाठी या मिरच्या मी धुवून आणि पुसून छान अशा कोरड्या करून घेतल्या आणि यांना ना अशा चिरा मारायच्या. हे बघा, या अशा चिऱ्या मारायच्या. हे बघा, आणि याच्यातली बी मी काढणार नाही आहे. कोणी बिया काढून टाकता, मी काढणार नाही आहे त्याच्यातल्या बिया. त्याच्यातच राहू देणार आहे, कारण त्या काही तिखट नसतात आणि त्या बिया काढून काही उपयोग होत नाही. तर मी त्या बिया त्याच्यातच राहू देणार आहे. हे बघा, या अशा सगळ्या मी अशा चिरा मारून घेतल्या आहे. आता चिऱ्या मारून घेतल्या. आता आपण काय करू, आणि हे आहे ना, ह्या मिरच्या घेतल्या मी एवढ्या. या मिरच्या, हे लसण, हे अद्रकचा एवढा तुकडा, हे 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 1 चमची बडीशेप. आता हे आपण काय करू, बिना पाण्याचं जाडं मोठं मिक्सरमधून काढून घेऊ. बिना पाण्याचं जिरं, बडीशेप, धने हे असं बिना पाण्याचं आपण मिक्सरमधून थोडंसं जाडसर काढून घेऊ. आता आपण हे पीठ घेतलंय. हे पीठ घेतलंय, याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू. हे बघा, चवीनुसार मीठ टाकलं. आता याच्यात थोडी चटणी टाकू. हे बघा, आणि हे थोडी हळद टाकू. आणि थोडासा ओवा टाकू. हे बघा, हा ओवा असा क्रश करू आणि याच्यात टाकू. हे बघा, आणि याच्यात आपण पाणी टाकू आणि असं थोडं 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 फेटत राहू. छान असं करून घेऊ त्याला. जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. हे मिरचीले बिलगीन असं करून घ्यायचं. हे बघा, असं छान झालं हे. आणि हे बाजूला ठेवू. आता बाजूला ठेवू. पॅन ठेवली आहे, याच्यामध्ये तेल टाकू आपण. याच्यामध्ये थोडं तेल टाकू. त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकू, थोडी मोहरी टाकू, आणि हे मी बटाटे उकडून घेतले, 3-4 बारीक करून घेतले. आता आपण ही हिरवी मिरची, अद्रक, लसण हे बारीक करून घेतलंय ना, हे जास्त तपलंय. हे याच्यात टाकून घेऊ. हे बघा, कच्चं नाही राहिलं पाहिजे. असं छान उधळू याला मस्त.
याच्यामध्ये थोडी हळद टाकू, हे बघा. आणि थोडंसं हिरवी मिरची तर टाकलीच आहे आपण, थोडंसं हे लाल तिखट टाकू. एकजीव करून आलून देऊ छान. हे बघा, हे छान झालेलं आहे, मस्त झालं. आता आपण हे थंड व्हायसाठी बाजूला ठेवून देऊ. याच्यात आपण थोडासा हिंग टाकून देऊ, हे बघा. आणि आता याने थंड व्हायला सोडून देऊ. हे बघा, हे छान थंड झालेलं आहे. आता थोडंसंच गरम आहे, तरी एवढं चालेल ना आपल्याला. या असं मिरचीमध्ये एक 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 हे थंड झालं आहे. आणि आपण ही मिरची कापली आहे, आणि ह्या कापेल मिरचीमध्ये असं थोडं 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 असं फुल भरायचं, असं दाबून हाताने असं छान भरून घ्यायचं. हे बघा, हे बघा, असं भरून घ्यायचं. या सगळ्या मिरच्या भरून घेतल्या. आणि आता हे उरलेलं आहे, याचं काय करायचं, याच्यावर असं लावून घ्यायचं. हे बघा, हे असं कोटिंग बारीक 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 असं याने कोटिंग करायचं. कारण काय की हे बेसन आपण भिजवलं ना, तर मग हे बेसन त्याला चिटकायला पाहिजे, म्हणून हे असं थोडं 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 असं लावून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मी वरून याला आवरण लावून घेतलं या मिरच्यांना. हे बघा, हे वरून असं आवरण लावून घ्यायचं. जेवढं उरलं तेवढं हे असं मी आवरण लावून घेतलं. हे बघा, छान असं. आणि आता काय करायचं, ही मिरची ना याच्यात डुबवायची अशी, आणि वरून हे असं लावायचं त्याला. हे बघा, छान असं तिचा देठ हातात धरून आणि असं लावायचं ते. आणि हे असं झालं की असं करून कढईमध्ये असं टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे छान बारीक गॅसवर नाही, फक्त हे खालून कढईचं बुड सोडवायचं आणि छान असं लालसर होऊ द्यायचं. गॅस बारीकच राहू द्यायचा. अशा प्रकारे बारीक गॅसवरच हे तळायचं, मस्तपैकी लाल होऊ द्यायचं. मधून बी मिरची झाली पाहिजे, मधलं बी ते आवरण झालं पाहिजे. असं हे बघा, अशा प्रकारे मिरच्या सगळ्या तळून घ्यायच्या. असं छान अशा मस्त होता. हे बघा, ह्या किती छान झाल्या. अशा प्रकारे मिरच्या सगळ्या तळून घेतल्या. हे बघा, हे अगदी छान झाले मिरची वडे. हे मस्त झाले. हे बघा, असे छान मधून सुद्धा
मध्ये सुद्धा अगदी छान झालेले आहे. मी तुम्हाला कापून दाखवते एक वडा. झालेले आहे मिरची वडे मधून सुद्धा, आणि मिरची पण शिजली आहे. छान असे मिरची वडे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. हे मिरची वडे जर तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका.